नमस्कार मंडळी, आज आपण करतोय प्लम केक. याला फ्रूट केकही म्हणतात किंवा ख्रिसमस केकही म्हणतात. ड्रायफ्रूट्सनी युक्त असा केक चवीला खूप छान लागतो. यासाठी मात्र पूर्वतयारी करायची. एक वाटीभर घेतलं आहे मी ऑरेंज ज्यूस. ऑरेंज ज्यूसच्या ऐवजी तुम्ही पायनॅपल ज्यूस किंवा मिक्स फ्रूट ज्यूसही घेऊ शकतात, जरासा आंबटसर हवा. त्यामध्ये मी यामध्ये घातले मनुका, त्याचबरोबर घातली आहे खारीक, त्यानंतर टुटी फ्रुटी घातलेली आहे. जवळजवळ एक वाटीभर आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहे यामध्ये एक 5 ते 6 तास तरी भिजवायचे, म्हणजे ते छान ज्युसी होतात. 5 ते 6 तासानंतर मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा घालायचं आपल्याला कॉर्नफ्लोअर, चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे घालून घेतलेली आहे 2 चमचे बदामाची किंवा काजूची कसली पावडर चालेल किंवा मिल्क पावडरही चालेल. हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आता पाऊण वाटी साखर यासाठी घेतलेली आहे मी, कारण आपण 2 चमचे साखर जी आहे ना ती फ्रूट ज्यूसमध्ये घालून घेतलेली आहे आणि 5 चमचे साखर जी आहे ना तिचं आपण कॅरमलाइज करून घेणार आहे. आणि इथे हा जो मसाला घातला आहे यामध्ये 2 तुकडे दालचिनीचे, 2 लवंगा, 5 ते 6 वेलची आणि एवढंसं अगदी हे घेतलेलं आहे आपलं जायफळ आणि त्याची पूड घातली. त्यांनी काय होते याला खूप सुंदर अशी चव येते. त्याचबरोबर तुकडे केलेले मी घातले काजू, बदाम आणि पिस्ते. आता इथे 5 चमचे साखर घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा घालायचं आहे पाणी आणि हे गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. आता याला आपल्याला ही जी साखर आहे हिचा रंग छानपैकी कॅरमलाइज होऊन मस्तपैकी ब्राऊन रंग आला, म्हणजे गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे आणि कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे, नाही तर ती जळते. तर आपण याला कॉन्स्टंटली हलवत राहू आणि मस्तपैकी याला एक सोनेरी ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त उकळून घेऊन दे. खूप जळू द्यायचं नाही. गॅसची पॉवर जेव्हा त्याचा रंग बदलायला लागतो ना तेव्हा ती कमी करायची. आता बघा रंग बदलला आहे, त्यामध्ये लगेच पाणी घालायचं आहे. मी इथं पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे. तरी हे मिक्सर काय गरम आहे. आता आपण हे सगळे जे मिक्सर आहे ना हे आपण ड्रायफ्रूटमध्ये घालून घेऊया. त्यांनी काय होतं, एक तर त्याचं टेम्परेचर लगेच डाऊन होतं, दुसरे आपले ड्रायफ्रूट्स अजून जास्त फुलले नसतील तर अजून फुलायला मदत होते. तर बघा आपण हे ड्रायफ्रूट्समध्ये घालून घेऊया आणि आपले सगळे ड्रायफ्रूट्स अगदी मस्त ज्युसी झालेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स आपण आता या ज्यूसमधून काढून घ्यायचे आहे आणि हा ज्यूस आहे ना हा 1 वाटी आहे माझा. तर आता हे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या कोरडा जे मैदा आणि साखरेचं मिश्रण होतं त्यामध्ये घालून घेऊया. तर त्यामुळे हे मस्त मैदानी कोटसुद्धा होतात, म्हणजे वेगळे कोट करायची आपल्याला गरज राहत नाही. आता हे जर खाली राहिलेला ज्यूस आहे ना त्याच्यामध्ये पाव वाटी काही ना काय जरा ते बंद करा, ते काय तुमचं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. ते तेल टाकतानाचा व्हिडिओ राहिला पण ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. बघा अशा तऱ्हेने आपण छान एकजीव करून घेऊया त्याला. मी मोजून घेतले. तर हे आपण घालून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणामध्ये आणि छानपैकी त्याला फेटून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. सध्या आपण याच्यामध्ये काहीही घातलं नाही, म्हणजे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा अजून काहीच घातलेलं नाही आहे. फक्त याला छान मिक्स करून घ्यायचं. एकदा व्यवस्थित हे छान मिक्स झालं पाहिजे. आणि आजचा जो आपला केक आहे त्यासाठी आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जराही वापरणार नाही आहे, कारण बहुतेक वेळा सगळ्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा असतो असंच काही नाही आहे. तर आपण आता आज वापरणार आहे यामध्ये इनो. तर इनो घालायच्या आधी आपलं केक टीन आहे ना तो तयार असला पाहिजे. तर मी केक टीनला पहिले तेल लावलं, वरतून मैदा भुरभुरायचा, सगळ्या बाजूनी घोळवून घ्यायचं, एक्स्ट्रा मैदा काढून टाकायचा. आणि आपली कढई जी आहे, कढईत केक करणार ती प्रीहीट करून घ्यायची आहे. तर ती प्रीहीट करायला ठेवली आहे आणि त्यानंतर आपण इनो घातलं आहे. ते इनोचं पूर्ण सचेट घातलं आहे, म्हणजे 1 चमचाभर इनो घातलेला आहे मी. त्यावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे तो ॲक्टिवेट होतो आणि मिक्स करायचं. मात्र इथे खूप वेळ मिक्स नाही करायचं, जगी खूप वेळ फेटायचं नाही, जस्ट तो सगळं एकत्र झाला पाहिजे एवढ्याच वेळ हा मिक्स करायचा. आता हा मिक्स झाल्यावर आपण काय करू, हे केक टीनमध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला केक डिप करायला ठेवायचं आहे. तर पहिले टॅप करून घेऊया, वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि आपली कढई मस्त अगदी 10 मिनिट फुल गॅसवर तिला प्रीहीट करून ठेवली आहे. त्यामुळे मस्त प्रीहीट झाली. हा केक जो आहे ना तो 40 ते 45 मिनिटात होतो, पण एक 30-35 मिनिटं झाल्यावर आपल्याला चेक करायचा आहे. 30-35 मिनिटं झाल्यावर चेक करायचा आणि त्यानंतर माझा एक 45 मिनिटात तयार झाला होता. त्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आणि डिमोल्ड करायचा आहे. बघा कसा मस्त केक झालेला आहे, रंग उत्तम आलेला आहे, चवीला अतिशय मस्त झाला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. असा हा केक तुम्हीसुद्धा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. केक बघा कसा दिसतोय, अगदी मस्त झाला आहे ना. नक्की करा.